नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे मी साऊथ इंडियन रस्सम. तर परफेक्टली रेसिपी कशी आहे ती बघा. तर इथे मी 2 टमॅटो घेतले होते, एक 10-15 लाल मिरच्या घेतल्या होत्या, काळी मिरी, जिरं आणि मी घेतलं होतं 10-15 पाकळ्या लसूण. तर आपण हे सगळं एकत्र करून आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहे, ग्राइंडरमधून. तर मी आता याच्यात घालत होते मिरी. आणि ही खूप छान रेसिपी आहे. कोणी डाळ घालतं, कोणी काय घालतं, पण ही करून पहा, खूप भारी वाटेल, आवडेल सगळ्यांना. आणि मी पण बनवून पाहिली आहे, तुम्ही पण बनवून पहा, खाऊन बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी बनवली होती. तर मी आता इथं घालत होते सगळ्या हिरव्या मिरच्या. मी एका हातात मोबाईल पकडला होता म्हणून मला खूप स्लो मी टाकत होते मिरच्या वगैरे. आणि मी इथं आता घातलेली आहे अर्धी अर्धी वाटी चिंच. आणि आता आपण हे सगळं मिक्सरमधून एकत्र फिरवून घेणार आहे. ही शॉर्टकट रेसिपी आहे. याची वेगवेगळी पद्धत असते. वेगळी लसूण, काळी मिरी वगैरे वेगळं करून घेतात. पण मी हे सगळं एकत्र करून, कारण शॉर्टकटमध्ये जसं पटकन निपटता येईल तसं केलेलं आहे. आता मी तेल घातलेलं आहे. 4-5 चमचे तेल घातलं मी. त्यात घातले आहे मोहरी आणि एक 15-16 पाकळ्या मी घातलेल्या आहेत कढीपत्ता. आणि आपण जे मिक्सरमधनं काढून ठेवलं होतं टमॅटोचं मिश्रण, ते आपण त्याच्यात घालून घेणार आहेत. आता हे सगळं एकत्र व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे तेल सुटोसपर्यंत कमी गॅसवर त्याला आपण शेकत घ्यायचं, अधनंमधनं हलवत जायचं. आणि तेल सुटोसपर्यंत आपण त्याला बारीक गॅसवर सारखं हलवून नाहीतर काय होतं, टमॅटो खाली करपायला लागतो. या पद्धतीनं करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा, मी अशा प्रकारे पूर्णपणे परतून घेतलं होतं, तर त्याला तेल सुटायला लागलं होतं. अशा प्रकारे साईडने सगळीकडनं तेल सुटलं होतं. मी आता याच्यात घालते आहे पाणी. तर हे खूप पातळ असतं, असं सारखं असतं. टमॅटो सार पण म्हणता येईल आणि साऊथ इंडियन लोक याला रस्सा म्हणतात. तर तुम्ही हे करून पहा. आणि याच्यात अजून खूप सारं पाणी जाणार आहे, कारण हे खूप पातळ असतं. आणि हे नॉनव्हेज बनवल तेव्हा आपण त्या राईससोबत वगैरे खूप भारी लागतं खायला. नक्की करून पहा. कधी भाजीचा वगैरे कंटाळा आला असेल तर ही नक्कीच करून पहा, आवडेल तुम्हाला, केल्याशिवाय कळणार नाही. तर चला, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते राहिलं होतं ते मीठ. आणि ते मी आता चवीप्रमाणे मीठ घातले आहे. तर अशा प्रकारे आता ह्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. कमीत कमी 7-8 मिनिट तरी उकळू द्यायचे, कारण का याच्यातलं टमॅटो शिजला पाहिजे पूर्णपणे. म्हणून मी आपण याला अशा प्रकारे मोठ्या गॅसवर उकळून घेतलं तरी चालेल. असं अधनंमधनं बघत जायचं आणि व्यवस्थित उकळून घेऊन मी एक 7-8 मिनिटं झाल्यावर मी गॅस बंद केला. आणि मी परत त्याला झाकण ठेवलेलं. आणि हे मेन म्हणजे